नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एन-पी-एस मध्ये ऑटो डेबिट एस-आय-पी कशी लावायची. ऑटो डेबिट एस-आय-पी ही नवीन सिस्टीम आपल्या सीएससी मध्ये चालू झालेली आहे. ऑलरेडी जर तुमचा प्रान नंबर असेल तर तुम्ही तुमच्या प्रान नंबरला एस-आय-पी लावू शकता. ती कशा पद्धतीनं लावायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एन-पी-एस कस्टमर पोर्टल लॉगिन आणि एन-पी-एसच्या रिलेटेड रजिस्ट्रेशनच्या व्हिडिओज शेअर केल्या आहेत. आज ऑटो डेबिटची व्हिडिओ आपण बनवत आहे. तर आपण डिजिटल सेवा पोर्टलला लॉग इन केल्यानंतर एनपीएस सर्च केलं. एनपीएस ला सर्च केल्यानंतर व्हीएलई लॉग इन केलं. व्हीएलई लॉग इन केल्यानंतर इथं एनपीएस ऑटो डेबिट नावाचा ऑप्शन आहे. तर इथं एनपीएस ऑटो डेबिट केलं. कारवी साठी सध्या उपलब्ध आहे. तर तो कारवीसाठीचा ऑप्शन घेतला. इथं मी प्रान नंबर टाकला. ज्याची एस-आय-पी लावायची आहे त्याचा प्रान नंबर टाकायचा आहे तुम्हाला. इथे जन्मतारीख टाकायची. जर एनपीएस वात्सल्य केलं असेल तर इथं मुलाची जन्मतारीख येईल आणि मुलाचा प्रान नंबर येईल. इथे जन्मतारीख घेतली. व्हेरीफाय प्रान करायचं. त्याच्यानंतर इथं थोडासा ओटीपीला वेळ लागतो. ओटीपीचा मेसेज गेल्याचा जो मेसेज आहे तो थोड्याशा वेळाने येतो. जनरेट ओटीपी केला. इथं मेसेज थोडासा लेट येतो. तो ओटीपी टाकायचा. इथं सबमिट ओटीपी. त्याच्यानंतर इथं क्लिक हिअर करायचं. क्लिक हिअर केल्यानंतर तुम्ही दिलेल्या ज्या बँकेच्या डिटेल्स आहेत त्या पहिल्यांदा इथे चेक करायचे. हे बँकेच्या डिटेल इथं तुम्ही ऑलरेडी जर अपडेट असेल कस्टमर पोर्टलला तर तिथून हे डायरेक्ट फेच होईल. अदरवाईज तुम्हाला इथं एडिटचा ऑप्शन येतो. तो एडिटचा ऑप्शन टाकून तुम्ही नवीन बँक अकाउंट ऍड करू शकता आणि ते बँक अकाउंट तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर बँक अकाउंट मी एकदा खात्री करतो. मी तर स्कीम सिलेक्ट केली. मिनिमम कॉन्ट्रीब्युशन केलं. कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट मी ठेवली. त्याच्यानंतर स्टार्ट डेट अकाउंट वरून कधी डेबिट होणार ते इथं ठेवलं आपण. तर तुमच्या अकाउंट वरून किती तारखेला महिन्याच्या डेबिट झालं पाहिजे ते ठेवायचं. तर इथं मी 22 एप्रिल सिलेक्ट केली. 22 एप्रिल पासून हा जो हप्ता आहे तो दर महिन्याला कपात व्हायला सुरुवात होईल. इथं कन्फर्म करायचंय. कन्फर्म केल्यावर इथं तुम्हाला ऑथेंटिकेशन मोड विचारला जातो. डेबिट कार्ड, नेट बँकिंग, आधार ऑनलाईन, सिम्प्लिफाईड आधार. तर शक्यतो आधार ऑनलाईन घ्या. एईपीएस जे लोक एईपीएस वरून पैसे काढतात तर आधार ऑनलाईन घ्या आणि इथं तुम्ही प्रोसीड करा. म्हणजे डेबिट कार्डला एक्स्ट्रा चार्जेस पडतात. आधार ऑनलाईनला कुठल्याही प्रकारचे चार्जेस पडत नाही. त्यामुळे मी आधार ऑनलाईन घेतलं. इथं प्रोसीड, परत एकदा प्रोसीड. आधारला ओटीपी जाईल. इथं आधार नंबर टाकायचा आहे.
इथं आधार नंबर टाकला, सबमिट केलं, त्याला ओटीपी जाईल. सबमिट केलं. परत अजून एक ओटीपी जाईल, तुमच्या बँक अकाउंटला ओटीपी जाईल. आणि मी इथं परत सबमिट केलं. इनकरेक्ट ओटीपी. बँक अकाउंटचा ओटीपी टाकला, इथं सबमिट केलं. इथं मेसेज येईल. सेकंड गेल्यानंतर तुमचं जे ऑटो डेबिट आहे सक्सेस झालंय किंवा नाही हा तुम्हाला मेसेज येईल. युअर ई मॅन्डेट रजिस्ट्रेशन इज रिजेक्टेड ड्यू टू मॅक्झिमम प्राइस फॉर ओटीपी. ठीक आहे, पण या अशा पद्धतीनं तुम्ही ओटीपी टाकल्यानंतर ई मॅन्डेट तुमचं सक्सेसफुली झाल्याचा तुम्हाला मेसेज येईल आणि तुमचं ई मॅन्डेट जे ई मॅन्डेट होऊन जाईल. हे तो ओटीपी मी चुकीचा टाकल्यामुळं तो प्रोसेस झालेला नाहीये. पण तुम्ही ओटीपी बरोबर टाका, तुमचं ऑटो डेबिट जे आहे ते ऑटोमॅटिकली चालू होऊन जाईल. धन्यवाद.